नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो। नमोचा आणि पीएम किसान योजनेचा दुसरा व 16वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो। 6 ऐवजी 9,000 रुपये मिळणार आहे। आता वर्षाला 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो। दोन्ही बी हप्ते मोदीजींच्या हस्ते वितरित होणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन अडचणी चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो। केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या अनुदानावर 6 ऐवजी 9,000 रुपये वाढ करण्याची लवकरच घोषणा करू शकते। तर वाढ करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 9,000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये असे वर्षाला 15,000 रुपये मिळू शकतील। आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार या संदर्भात मोठी घोषणा करू शकता। नमोचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता कधी मिळणार? सध्या काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता। काही दिवसापासून सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या पाहायला मिळत आहे। नमोचा दुसरा हप्ता या दिवशी मिळेल, पीएम किसान योजनेचा दुसरा हप्ता त्या दिवशी मिळेल। पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता आणि नमोचा पहिला हप्ता त्या दिवशी काही दिवसापूर्वी वितरित करण्यात आला होता। म्हणून आता दोन्ही योजनेचे हप्ते लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवातीला वितरित केले। 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सीकरमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 14व्या हप्त्याची अंतर्गत 17,000 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना जारी केली होती। ही रक्कम 85 कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात आली होती। ही बी दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना मोदीजींच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे। धन्यवाद।